ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। महिपतने प्रतिमावरती ज्या माणसाला हल्ला करायला सांगितलेला असतो त्या माणसाला सायली वेळेवरती ओळखणार असते, कारण हा तोच व्यक्ती असतो ज्याने मागच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी सायलीवरती चाकूने हल्ला केलेला असतो। याच व्यक्तीला आता सायली अचूक ओळखणार असते व तिथेच आता अर्जुन त्या गुंडाला पकडून बेदम मारत असताक्षणी त्याच्या तोंडून आता महिपतचं नाव निघणार असतं। प्रियाने सायलीला जिन्यावरून ढकलून देणं हे एक चांगली गोष्ट घडणार असते, कारण याच एका कारणामुळे सायली प्रतिमाचा जीव वाचवू शकणार असते। परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रियाने सायलीला जिन्यावरून ढकलून देताक्षणी सायलीच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो आणि म्हणून सायली बेशुद्ध झालेली असते। सगळेच जण आता खूप घाबरून गेलेले असतात। अर्जुन तर त्याची अवस्था तर खूपच वाईट झालेली असते। सतत तो सायलीला उठवण्याचा, शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर अश्विनने तिथे सायलीला तर इंजेक्शन दिलेलं असतं। कोणाला कळतच नसतं की सायली अचानकपणे जिन्यावरून खालती पडली तरी कशी। तेव्हा अर्जुन सांगतो की मम्मा, जेव्हा सायलीची किंचाळी मला ऐकू आली त्याच वेळेस मी तिकडे गेलो आणि तिथे कोणीच नव्हतं। तर काही वेळानंतर जेव्हा आता सायली शुद्धीवरती आलेली असते, सगळेच जण आता खूप खुश झालेले असतात। तर सायली शुद्धीवर आल्यानंतर तिथे आता कल्पना, प्रताप सगळेच जण मिळून आता एकावर एक प्रश्नांचा भडीमार करत सुटतात। तेव्हा सायलीला कशाचं उत्तर, कोणाचं काय द्यावं काहीच सुचत नसतं। अश्विन तिथे सांगतो की एक काम करा, आधी सायली वहिनीला पुरती शुद्धीवर तरी येऊ द्या। सायली वहिनी, तुझं डोकं तर दुखत नाही आहे ना जास्त? तुला बरं वाटतं आहे का? डोकं जास्त जड झाल्यासारखं वाटतंय का? चक्कर वगैरे? तेव्हा सायली सांगते की नाही भाऊजी, मला आता बरं वाटतं आहे। तेव्हा अर्जुन तिथे आता विचारतो की परंतु सायली, अगं तू जिन्यावरून अचानकपणे कशी पडली? कल्पना तिथे सायलीला विचारते की बाळा, तुझा पाय घसरला होता का? काय झालं होतं नक्की? अगं सायली, तुला माहिती आहे का, आम्ही खूप घाबरून गेलो होतो। सायली तिथे सांगायला लागते की मला ढकलणारी प्रिया होती। तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो। तर तिथे आता रविराज विचारतात की काय, तन्वीने तुला ढकललं? तेव्हा सायली सांगते की हो, नाही म्हणजे जेव्हा ती आमच्या रूममध्ये यायला निघाली होती त्यावेळी मी तिला अडवलं होतं, कारण ती अर्जुन सरांकडे यायला निघाली होती आणि अर्जुन सर कामामध्ये व्यस्त असतील म्हणून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु प्रिया माझं तिने काही ऐकूनच घेतलं नाही आणि तिने मला विचार न करता ढकललं। तेव्हा सगळेच जण आता खूप चिडलेले असतात प्रियावरती। पूर्णाजीचा तर रागाचा पारा आता खूप वाढलेला असतो। तोपर्यंत प्रियाने आता ही बातमी नागराजपर्यंत पोहोचवलेली असते। तर त्यानंतर सगळेच जण आता जमलेले असतात। पूर्णाजीने आता प्रियाला समोर उभं करत तिला जाब विचारत असते। सगळेच जण आता प्रियाला खूप ओरडत असतात। पूर्णाजी प्रियाला सांगते की तन्वी, तुला थोडी तरी अक्कल आहे का? अगं तू सायलीला विचार न करता वरून ढकलून दिलं, त्याचा काय परिणाम झाला असता लक्षात येत आहे की नाही तुझ्या? तेव्हा अर्जुनही आता सरड्यासारखा रंग पालटलेला असतो, कारण वेळ त्याच्या सायलीवरती आलेली असते आणि ती वाईट वेळ आणलेली असते प्रियाने। अर्जुनही तिथे आता प्रियाला सांगतो की तन्वी, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती। अगं मला मान्य आहे की सायली तुला आवडत नाही, परंतु तिच्या बाबतीत हे असं तू चुकीचंच वागले आहेस। तू आत्ताच्या आता हात जोडून सायलीची माफी माग। तर तिथे आता कल्पना सांगते की अर्जुन, तन्वीने किती जाई हे हात जोडून माफी मागितली तरी ते चित्र आता बदलणार नाही आणि आपण आता देवाच्या कृपेने सायलीला आपल्या काहीच झालं नाही। परंतु एवढ्या जोराची सायलीवरून खालती पडली होती, जर तिला काही झालं असतं तर आपण काय करणार होतो? तन्वीला एवढी साधी अक्कल नाहीये, कधी कुठे कसं काय वागावं याचं काहीच तिला भान नसतं। रविराजही तिथे आता प्रियाला सांगतात की तन्वी, सायलीच्या बाबतीत तू खूप मोठी चूक करते आहेस। आता सगळं काही विसरून आपण सगळे पुन्हा एकत्र आलो आहोत ना, मग सायलीवरती तुझा अजूनही राग का आहे? मला तर आता असंच वाटतं आहे की त्या रागाच्या पोटीच तू तिला तिथून ढकलून दिलं असणार आहे। नाटकी प्रिया रडत नाटकं करायला लागते आणि सांगते की बाबा असं काहीच नाहीये, खरं तर ना मी खूप भडकले होते, तिने अचानकपणे मला अडवलं, मी अर्जुनकडे निघाले होते। तेव्हा कल्पना विचारते की परंतु तन्वी, इतक्या उशिरा तुझं अर्जुनच्या रूममध्ये जायचं कारणच काय होतं? आणि सायली म्हणते तेही बरोबर आहे ना,
अर्जुन कामामध्ये व्यस्त असतो आणि त्याला त्याच्या कामामध्ये जर कोणी खोडा घातला ना तर त्याला आवडत नाही, परंतु प्रत्येक वेळेस आता तू त्याच चुका करत आहेस. गेले कित्येक दिवस आम्ही पाहतो आहोत ना, उगाचच या घरात तमाशे नको, वाद नको, सगळ्यांची मनाची स्थिती बिघडायला नको म्हणून अर्जुन तुला सावरून घेतो आहे, सांभाळून घेतो आहे, तुझा विचार करतो आहे. तू जास्तच ती करायला लागली आहेस आणि आता तर सायलीच्या बाबतीत खूप मोठी चूक केली आहे. मी तर तुला माफ नाही करणार. तर तिथे आता सायली खूप मोठा गौप्यस्फोट करत सर्वांनाच सांगते की ही आजची गोष्ट नाही आहे आई. गेले कित्येक दिवस प्रिया आमच्या रूममध्ये खूप उशिरा येते. आम्ही झोपी जात असताना ती येऊन दरवाजाही वाजवते. मी तिला 2-3 वेळा आधीच वॉर्न केलं होतं. तिला सांगितलंही होतं की प्रिया तुला जर आमच्या रूममध्ये यायचं असेल तर दिवसा येत जा, परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. आता तर मात्र पूर्णाची रागाने पेटूनच उठते आणि तन्वीला खोटारड्या प्रियाला सांगते की हे बघ, आज आम्ही तुला सगळेजण तुझ्या चुकीसाठी माफ करत आहोत, परंतु सायलीसोबत तू जे केले आहेस ना त्याची शिक्षा तुला तर मिळणारच आहे. परंतु जर उद्यापासून जर मला कळालं की तू अर्जुनच्या खोलीमध्ये गेली आहेस तर मग मी तुला माफ करणार नाही. कारण मागच्या वेळी तुला जी शिक्षा दिली होती ती लक्षात आहे ना तुझ्या? या घराचे उंबरठे ओलांडण्याची परवानगी मी तुला फक्त आणि फक्त प्रतिमामुळे दिली आहे. सायली सतत प्रतिमाला तिच्या स्मृती परत आणण्यासाठी, तिला सगळं काही आठवून देण्यासाठी किती प्रयत्न करते आहे, परंतु तू प्रत्येक वेळेस तिच्या मार्गात खोडा घालते आहेस, सतत तिला घालून पाडून बोलते आहेस. अगं तिचं काय चुकतं? काय एवढं तू रागराग करते आहेस तिचा? हे बघ तन्वी, ही तुझी शेवटची चूक. आजपासून तू सायली अर्जुनच्या रूममध्ये जायचं नाही. एवढंच काय, त्या पायऱ्या जरी तू चढल्याचं कळलं ना मला तर बघ मग मी काय करेन तुझं. प्रियाला आता चांगली जबरदस्त शिक्षा मिळालेली असते. सगळेच जण आता प्रियावरती खूप चिडलेले असतात, खूप भडकलेले असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण आता दहीहंडीची तयारी करत असता क्षणी तिथे आता सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा सर्वच जण आता सायलीला विचारतात की सायली वहिनी, अगं तू दहीहंडी फोडायला वरती चढणार आहेस का? तेव्हा तिथे आता सायली अर्जुन, अश्विन यांना सांगते की मला असं वाटतं की मी कदाचित नाही करू शकणार आहे. म्हणजे मला थोडीफार अजूनही फिरल्यासारखं होतं आहे. तेव्हा तिथे पुन्हा जी कल्पना सांगतात की अर्जुन, अश्विन, आपल्याला उगाचच रिस्क नको. सायली आता दहीहंडी फोडायला वरती चढायची आणि तिला अचानकपणे चक्कर आली तर भलतंच काहीतरी घडायचं. सायली तू एक काम कर, तू ना प्रतिमासोबतच थांब. तुला माहिती आहे ना की प्रतिमा तुझ्याशिवाय काहीच करत नाही. मग आजचा अख्खा दिवस तू प्रतिमासोबत घालव. तिला ना दहीहंडी पाहण्यासाठी बाहेर घेऊन ये. म्हणजे कसं तुलाही छान वाटेल आणि प्रतिमालाही तितकंच वेगळं काहीतरी पाहायला मिळेल, तिचं मन रमेल. तेव्हा आता सर्वच जण तिथे सायलीला हात सल्ला देतात. तेव्हा सायली सांगते की हो आई, मी आता तुमच्यासोबत सगळी दहीहंडीची तयारी वगैरे करेन, परंतु ज्यावेळी दहीहंडी चालू होईल त्यावेळी मी प्रतिमा आत्यासोबतच राहीन. आता मात्र प्रिया घाबरते. प्रिया विचार करायला लागते की सगळा प्लॅन बोंबला. या नागोबाने नक्कीच आता महिपतला सगळं सांगितलं असणार आहे आणि ते सगळेजण आता प्रतिमाला मारण्याचा प्लॅन एक्झिक्युटिव्ह करत असले तरी आता प्लॅनमध्ये बदल करावा लागेल. कारण ही सायली त्या प्रतिमासोबत राहणार आहे. जर अचानकपणे ते महिपतने पाठवलेली माणसं किंवा त्यांच्यापैकी कोण जरी आलं तर सायली बरोबर त्यांना ओळखू शकते. काय करू असा विचार करून प्रियाने तिथे नागराजला परत फोन केलेला असतो आणि प्रिया सांगते की मला असं वाटतं की तुम्ही तुमचा प्लॅन आत्ताच्या आत्ता थांबवा. तेव्हा नागराज चिडतो आणि नागराज बनायला लागतो की परत घातलास ना खोडा? अगं काल तोंड उचकटून सांगितलं होतं ना आम्हाला की आजचा दिवस आम्ही आमचा प्लॅन सक्सेसफुल करू शकतो म्हणून. मग आता काय झालं आहे? काल कारण रक्षाबंधनचं होतं आज. तेव्हा आता प्रिया सांगते की तुम्हाला कळत कसं नाही आहे? अहो ती सायली ती माझ्याकडून खालती पडली होती ना जिन्यावरून, त्यामुळे ती दहीहंडी फोडायला बाहेर जाणार नाही आहे. ती त्या प्रतिमासोबतच राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्यापैकी कोण जरी आलं किंवा जरी आता महिपत तुम्ही पाठवलेल्या माणसाने त्या प्रतिमावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ती सायली ओळखू शकते. सायलीने महिपतच्या सगळ्या माणसांना पाहिलं आहे. नागराज तिथे आता म्हणतो की नाही नाही नाही, आता आमचा प्लॅन ठरला आहे. आज काही जरी झालं तर प्रतिमा वहिनीचा हा शेवटचा दिवस आहे आणि तो प्लॅन कसा वर्कआउट करायचा हे तू मला नाही सांगायचं. आम्ही बघून घेऊ काय ते. महिपतला सगळं कळतं. महिपत आता पुढे त्याचा प्लॅन पूर्ण करेलच. आणि जो माणूस आम्ही पाठवला आहे ना त्या माणसाला खरं तर सायली ओळखूच शकणार नाही, कारण इतके दिवस तो आमच्यासोबत नव्हताच.
आत्ता कुठे तो माणूस आला आहे. परंतु नागराज महिपतला माहिती नसतं की पूर्वी जो नागराज महिपतच्या हाताखाली काम करणारा जो व्यक्ती असतो, जो गुंड असतो, त्याने या गुंडाला सायलीला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्याच गुंडाने सायलीवरती जीवघेणा हल्ला घडवलेला असतो. नागराज आता प्रियाचं काही ऐकून न घेता फोन ठेवून देतो. तर तिथे आता महिपत सांगतो की ती प्रियाना जास्त तिची जीभ वळवळ करायला लागली आहे. प्रत्येक वेळेस तिच्या म्हणण्यानुसार सगळं नाही घडणार आहे. आज काय व्हायचं आहे ते होऊ दे, एकतर आर नाहीतर पार. नागराज शेठ, आज तुम्ही तुमचं मन मोकळं करायचंच. तेव्हा आता नागराज हसून सांगतो की महिपत शेठ, आपला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आज काही जरी झालं तरी आज प्रतिमा वहिनीचा शेवटचा दिवस असणार आहे. परंतु ते दोघेही गैरसमजत असतात, कारण प्रियाने योग्य निर्णय घेतलेला असतो त्यांना थांबवण्याचा. परंतु ते दोघांनी आता प्रियाचं न ऐकून स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाड मारून घेणार असतात. तर त्यानंतर बाहेर आता एक पथक बोलावलेलं असतं. तर तिथे दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. सगळेच जण आता ज्या वेळी दहीहंडी फोडण्यासाठी वर चढत असतात, सगळेच जण मिळून सुभेदार वगैरे त्यांच्या अंगावरती पाणी टाकून त्यांचा दहीहंडी फोडवण्यापासून थांबवत असतात आणि सगळेच जण खूप एन्जॉय करत असतात. अस्मिता तर तिथे आता फोटो काढण्यामध्ये बिझी असते. सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो, त्यामुळे सायली फक्त प्रतिमाला घेऊन तिथे उभी असते. तर त्यानंतर अर्जुन जेव्हा आता वरती दहीहंडी फोडायला चढलेला असतो, तेव्हा अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि त्याला मागच्या वर्षीची दहीहंडी आठवते, जे की सायली अर्जुनने मिळून फोडलेली असते. तर त्या गुंडाने आता तोंडाला मास्क लावलेला असतो, त्याचसोबत आता थोडाफार चेहऱ्याला कलर लावलेला असतो, जेणेकरून तो ओळखता नाही आला पाहिजे. आणि तो जेव्हा आता सुभेदाराच्या घरामध्ये लपून छपून येतो, तर इकडे आता दारामध्ये उभी असलेली सायली विचार करते सर्वांसाठी मसाला दूध करण्यासाठी, कारण मागच्या वेळी तिने सर्वांसाठी वेगळं काहीतरी केलं होतं. त्यामुळे सायली तिथे प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्ही इथे थांबता का, नाही म्हणजे मी तोपर्यंत सर्वांसाठी दूध बनवते. तर प्रतिमा तिथे आता सायलीला सांगते की मी सुद्धा तुला मदत करते. तेव्हा सायली सांगते की बरं ठीक आहे. तर त्यानंतर दोघी मिळून आता किचनमध्ये काम करत असतात. तर तोपर्यंत इकडे आता तो गुंड घरामध्ये शिरलेला असतो एका खिडकीमधून. तर बाकीचे बाहेर सगळेजण एन्जॉय करत असतात. जेव्हा आता तो गुंड घरात एक एक पाऊल टाकत असतो, तेव्हा त्याच्याकडून आता फ्लॉवर पॉट खालती पडलेला असतो. तर प्रतिमाला अचानकपणे लक्षात येतं की कोणीतरी तिकडे आहे. प्रतिमा आता घाबरून दबक्या पावलांनीच तिकडे एक एक पाऊल तिचे पुढे टाकत जाईल, तेव्हा आता तो गुंड तोपर्यंत फ्लॉवर पॉट ठेवून देतो. तर अचानकपणे प्रतिमा समोर उभी असता क्षणी तिथे त्या गुंडाने आता प्रतिमाला पाहिलेलं असतं आणि त्याच्या लक्षात येतं की महिपतने सुपारी दिलेली बाई हीच आहे. त्याने आता स्वतःच्या तोंडाला बांधलेलं असतं. मास्क लावल्यामुळे प्रतिमाला आता तो ओळखता येत नसतो, परंतु त्याने जेव्हा आता जोरात मोठा चाकू काढलेला असतो, प्रतिमा आता खूप घाबरलेली असते. प्रतिमा पटकन आता त्या गुंडाला जोराचा धक्का देते आणि पळत इकडे आले असता सायलीचे लक्ष जेव्हा आता प्रतिमा नाही किचनमध्ये लक्षात येतात, सायली आता प्रतिमाला हाका मारत असते. तर तोपर्यंत प्रतिमा तिला आता ओरडताही येत नसतं, तिच्यावरती जीवघेणा हल्ला होणार असतो आणि ते तिला कोणालाही सांगता येत नसतं. बाहेर सगळेच जण दहीहंडीमध्ये बिझी असतात, सगळेच जण एन्जॉय करत असतात आणि प्रतिमाच्या तोंडून आता एक शब्दही फुटत नसतो. तेव्हा त्या गुंडाला आता चांगलीच संधी मिळालेली असते आणि तो आता त्या प्रतिमावरती हल्ला करणार. इतक्यातच तिथे सायली हजर होते. देवाच्या कृपेने सायली वेळेवरती आली असता सायली त्या गुंडाला आता जोराची ढकलून देते आणि जोरजोराने आता अर्जुन, कल्पना, अश्विन, चैतन्य सगळ्यांनाच जोरजोराने हाका मारायला लागलेली असते. परंतु कोणाचंही लक्ष सायलीकडे जात नसतं. सायली त्या गुंडाशी आता दोन हात करत असते. जेव्हा आता सायलीने त्या गुंडाच्या नजरेला नजर देऊन पाहिलेलं असतं, त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की हाच तर तोच गुंड आहे ज्याने गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्यावरती हल्ला केलेला होता. आणि सायलीला आता तो लगेचच ओळखता आला असल्याने सायली आता तिला चांगली संधी सापडलेली असते आणि सायली पटकन आता प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्ही बाहेर जा, कोणाला ना कोणाला घरात घेऊन या, तोपर्यंत मी याला चावू देणार नाही, सोडणारच नाही. तर प्रतिमाला आता सायलीची खूप काळजी वाटत असते, परंतु जोरजोराने सायली त्या गुंडाच्या हातामध्ये तिने चाकू पकडलेला असतो आणि तोच हात तिने घट्ट पकडलेला असतो आणि त्याच्याशी दोन हात करत असते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रतिमाला सायली ओरडून सांगते की प्रतिमा त्या तुम्ही जा पटकन, अर्जुन सरांना सांगा, अर्जुन सरांना घेऊन या इकडे.
तर तोपर्यंत प्रतिमा आता बाहेर जाते. प्रतिमा सगळ्यांना खानाखुणा करत असते, परंतु कोणाला काहीच कळत नसतं. तर त्यानंतर आता कल्पनाला भीती वाटते. कल्पना तिथे विचारते की काय झालं आहे प्रतिमा, तुला सायलीबद्दल काही सांगायचं आहे का, काय होतं आहे नक्की. तर प्रतिमा खुणेद्वारे सांगत असते. अचानकपणे सगळ्यांचं लक्ष प्रतिमाकडे लागलेलं असतं. तर प्रतिमा तिथे आता इशाऱ्याद्वारे सांगत असते. तर तोपर्यंत इकडे प्रियाचे मात्र धाबेदान आणलेले असतात. प्रिया विचार करते की मेले आता. जर त्या प्रतिमाने त्या गुंडाला जर पाहिलं असेल तर म्हणजे आता सायली आत आहे, म्हणजे आता तो गुंडच सायलीवरती त्याने हल्ला तर केला नसेल ना. ही प्रतिमा बाहेर आली आहे. प्रियाला एक ना अनेक विचार मनामध्ये सतवत असतात. तिची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तर तिथे आता प्रतिमा सगळ्यांना आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिमा सगळ्यांना आत घेऊन जात असता जेव्हा आता अर्जुन विचारतो की काय झालं आहे, सायली कुठं आहे, सायली संकटात आहे का, तेव्हा प्रतिमा मान हलवून होकार देता अर्जुन पटकन आता सायलीकडे धाव घेतो. तेव्हा आता जेव्हा अर्जुन आतमध्ये घरात जातो पाहतो तर सायलीने आता त्या गुंडाशी 2 हात करत असते. सायलीच्या ताकदीपुढे त्या गुंडाची ताकद दुप्पट असते. तरीसुद्धा आता त्याच्यापेक्षा तिप्पट ताकदीने सायली त्याला ओढून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्जुन आता दारामध्ये उभा असतो आणि जोरात जे सायली अशी हाक मारता अर्जुनला सायली सांगायला लागते की सर पटकन पळत या. सर हाच तो गुंडा आहे ज्याने मागच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी माझ्यावरती चाकूने हल्ला केला होता. सर प्लीज लवकर पळत या. तेव्हा आता अश्विन अर्जुन आता त्या गुंडाला पकडायला पळत जाणार. तेव्हा आता तो गुंड सायलीला ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर सायलीला तो ढकलूनही देतो, परंतु वेळेवरती सायलीने त्याचा मास्क ओढून काढलेला असतो. जेव्हा आता तो गुंड खिडकीतून पळून जायला लागतो त्याच वेळी त्याने मागे वळून पाहते असता क्षणी अर्जुन, अश्विन, चैतन्य या तिघांनीही आता त्याचा चेहरा पाहिलेला असतो. तर तोपर्यंत आता सगळेच जण खूप घाबरून गेलेले असतात. अर्जुन, अश्विन, चैतन्य तिघे आता त्याच्या मागे दूरपर्यंत धावत जातात, परंतु तो गुंड तिथे कोणाच्याही हाती लागत नाही. तोपर्यंत घरातले सगळेजण आता सायलीला चेअरवरती बसवतात, तिला पाणी प्यायला देतात, तिची चौकशी करत असतात. तर तिथे आता कल्पना विचारायला लागते की अगं तो कोण होता. तर सायली तिथे आता सांगायला लागते की आई हा तोच गुंड होता ज्याने मागच्या वर्षी माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला होता, मी त्याला बरोबर ओळखलं. तेव्हा अर्जुन, अश्विन, चैतन्य परत आले असता तिथे सायली विचारते की काय झालं सर, तो सापडला नाही का तुम्हाला. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही सायली, आम्ही खूप दूरपर्यंत गेलो परंतु तो आम्हाला भेटलाच नाही. तर तिथे आता कल्पना रडायला लागते. कल्पना अर्जुनला सांगते की अर्जुन, अरे हे नक्की काय घडतं आहे. मागच्या वर्षी सायलीवरती जोरात इतका मोठा जीवघेणा हल्ला झाला. देवाच्या कृपेने सायली वेळेवरती वाचली, परंतु आता परत जर याच गोष्टी घडायला लागल्या तर आपण सायलीला एकटं नाही सोडू शकत. अर्जुन तिथे आता सांगतो की डोंट वरी मामा, तू काळजी करू नकोस. सायलीने वेळेवरती त्याचा मास्क काढला ना तेव्हा आम्हाला त्याचा चेहरा दिसला आहे. आता पोलिसांच्या मदतीने आता एकही दिवस न जाऊ देता दिवस रात्र आम्ही सगळे मिळून त्याला शोधू आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देऊ. तर आता अर्जुनने सायलीमुळे त्या गुंडाचा चेहरा तर पाहिलेला असतो. सायलीने त्या गुंडाशी 2 हात करून प्रतिमाचाही जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर महिपती नागराजचा डावही हाणून पाडलेला असतो आणि तोच गुंड आहे ज्याने त्या आपल्यावरती जीवघेणा हल्ला केला होता, हेही तिथे आता सत्य कळालेलं असतं. अर्जुन आता पोलिसांच्या मदतीने त्या गुंडाला कसं पकडणार व त्या गुंडाला पकडता क्षणी तो अर्जुनला आता महिपतचं नाव सांगणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. अर्जुन आता त्या गुंडाला नक्की कसं पकडणार याचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.